तर स्टार्टिंगला BIT काय असते बघा. BIT ऑफिस ट्रेनर हा एक MSCIT मध्ये क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी वापरण्यात जाणारा एक सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण वर्ड, आता बघा वर्डमध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स असते. वर्ड हा काय असतो? डॉक्युमेंट्स. तर वर्डमध्ये डॉक्युमेंट्स क्रिएट केले जात असते. तर आपण त्याच्यावर रिलेटेड क्वेश्चन्स दिले तर आपण ते क्वेश्चन सॉल्व करू. बघा तुम्हाला या ठिकाणी इथं क्वेश्चन दिला आहे मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. ठीक आहे. तर इंग्लिशमध्ये वगैरे क्वेश्चन्स वगैरे तुम्हाला रीड करून दाखवतो. बघा या ठिकाणी क्वेश्चन दिला आहे, इन द गिवन डॉक्युमेंट अप्लाय बोल्ड वे टू द सेकंड सेंटेन्स. तोच तुम्हाला मराठी लँग्वेजमध्ये पण दिला आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये दुसऱ्या वाक्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करा. तर चला तर मित्रांनो या ठिकाणी आपण काय करू, क्वेश्चन सुरुवात करू क्वेश्चन सॉल्व करण्यास. तर या ठिकाणी तुम्हाला इथं क्वेश्चन नंबर 1 दिसतोय. या ठिकाणी 50 म्हणजे 50 पैकी तुम्हाला पहिला क्वेश्चन चालू आहे. इथं तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक केला तर पुढे चालणार आणि इथं मागे येणार. बट क्वेश्चन सॉल्व करायचं असेल तर बघा तुम्हाला या ठिकाणी स्टार्ट बटन म्हणून दिलं आहे. या ठिकाणी स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आणि तुम्हाला इथं बघा प्रिफर्ड लँग्वेज दिला आहे. म्हणजे तुम्हाला जसं ओपन केल्यानंतर तुम्हाला कोणती लँग्वेज दिसायला हवी ती लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ठीक आहे. तर बघा मी इथं काय करतो, तुम्हाला लँग्वेज कोणती पाहिजे चॉईस करा. मराठी, इंग्लिश, हिंदी कोणती पण लँग्वेज वापरलं तरी चालेल. तर मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतोय. तर बघा जसं मी स्टार्ट बटनावर क्लिक करणार, जर स्टार्ट बटनावर क्लिक केल्यानंतर बघा खाली तुम्हाला क्वेश्चन दिसतोय. बघा परत दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय कर. मग इंग्लिशमध्ये बदलवता येणार नाही का? तर बघा राईट कॉर्नरमध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला इथं H याने की तुम्हाला हिंदी, E याने की इंग्लिश आणि M याने की मराठी. म्हणजे तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही पण लँग्वेज वापरू शकता. आणि जसं मी या ठिकाणी बघा ईवर क्लिक केलं की या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला इथं इंग्लिश लँग्वेजमध्ये तो क्वेश्चन्स आलेला आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला क्वेश्चन्स माहीत आहे, इन द गिवन डॉक्युमेंट अप्लाय बोल्ड इफेक्ट टू द सेकंड सेंटेन्स. म्हणजेच मी मराठीमध्ये लँग्वेज चेंज करतो. म्हणजे मराठीमध्ये काय दिलं, दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करा. तर या ठिकाणी आपल्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करायचा आहे कोणाला, दुसऱ्या वाक्याचा. तर आपल्याला बघा डॉक्युमेंटमध्ये या. डॉक्युमेंटमध्ये आल्यावर बघा या ठिकाणी तुम्हाला दुसरं वाक्य कोणतं आहे, हा वाक्य आहे दिसतंय का नाही. तुम्हाला या वाक्याला काय करायचं, पहिल्यांदा सिलेक्ट करायचं. काय करायचं आहे, सिलेक्ट. आणि जसं तुम्ही सिलेक्ट केलं बघा या ठिकाणी सिलेक्ट करण्यासाठी बघा याच्या काय करायचं, या बाजूला असं सिंगल क्लिक जरी केलं, तुम्हाला राईट एरो बघा राईट बाजूला तुम्हाला झोकलेला आहे. या ठिकाणी सिंगल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बोल्ड इफेक्ट दिला. बघा बोल्ड इफेक्ट इकडे दिला आहे. बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो, दिसत आहे का तुम्हाला या ठिकाणी. हां, तर या ठिकाणी बोल्ड ऑप्शन दिला आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी जसं मी क्लिक करणार बघा तुम्हाला या ठिकाणी डार्क लाईन आला आहे. आणि आता सबमिट बटनावर क्लिक करायचं, साईडला क्लिक केलं सबमिट. आणि मिस्टेक वाटत असेल तर कॅन्सल बटन पण दिले त्याच्या बाजूला. ठीक आहे. तर मी या ठिकाणी सबमिट करतोय आणि पुढे चालतोय. बघा वा, अभिनंदन, तुमचे उत्तर बरोबर आहे. तर चला नेक्स्ट करू. नंतर इथं बघा नंतर दिलेल्या डॉक्युमेंटमधील 5व्या वाक्याचा फॉन्ट इफेक्ट बदलून बोल्ड आणि स्ट्राईक थ्रू करा. तोच आपण या ठिकाणी इंग्लिशमध्ये चेंज द फॉन्ट इफेक्ट ऑफ द 5th सेंटेन्स बोल्ड अँड स्ट्राईक थ्रू इन द गिवन डॉक्युमेंट. इथं करू आपण स्टार्ट. ठीक आहे. काय करू, स्टार्ट. आता स्टार्ट केल्यानंतर यामध्ये बघा तुम्हाला क्वेश्चन दिलेला इथे तुम्हाला दिसतोय. क्वेश्चन दिलेल्या डॉक्युमेंटमधील 5व्या वाक्याचा फॉन्ट इफेक्ट बदलून बोल्ड आणि स्ट्राईक थ्रू करा. आता दिलेले डॉक्युमेंट 5वे वाक्य बघा या ठिकाणी तुम्हाला 5वे वाक्य आहे, याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर बघा 5वे वाक्य सिलेक्ट झालेलं आहे. सिलेक्ट केल्यानंतर बोल्ड आणि स्ट्राईक थ्रू बघा इकडे या होम टॅब फोन ग्रुपमध्ये तो बोल्ड पण आहे बघा बोल्ड. आणि याच्या बाजूला गेल्यावर तुम्हाला इकडे कर्सर बघा जसं पॉइंटर नेल्यानंतर तुम्हाला तिथं बोल्डमध्ये तुम्हाला डार्क लाईनमध्ये तुम्हाला तो टेक्स्ट दिसतात स्ट्राईक थ्रू म्हणून. काय दिलं आहे, स्ट्राईक थ्रू मित्रांनो. ABCवर क्रॉस आहे. जसं मी या ठिकाणी क्लिक केलं तर थोडं ब्लर आउटलाईन बघा इथं थोडंसं डार्क लाईन येते, म्हणजे तो अप्लाय केलेला आहे. म्हणजे इथं बघा बोल्ड आणि ठोकळ पण आला आहे. आणि इथं बघा इथं डॅश आलेले आहे, म्हणजे स्ट्राईक थ्रू अप्लाय झालेला आहे. आणि आता करायचं आहे सबमिट. नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये
अजेंडा या शब्दाला डबल अंडरलाईन स्टाईल लागू करा. अजेंडा या शब्दाला डबल अंडरलाईन स्टाईल लागू करा. म्हणजेच इन द गिवन डॉक्युमेंट अप्लाय डबल अंडरलाईन स्टाईल टू द वर्ड अजेंडा. कोणता वर्ड आहे? अजेंडा. याला करू आपण स्टार्ट. बघा या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या वाक्याला अजेंडा या शब्दाला डबल अंडरलाईन स्टाईल लागू द्यायचा. तर बघा इथं अजेंडा वर्ड जो आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे बघा मिडल ठिकाणी. अजेंडा वर्डला सिलेक्ट केला, अंडरलाईन द्यायचा बघा. तर या पॉईंटमध्ये यायचं आणि डबल अंडरलाईन या ठिकाणी येऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा अजेंडा वर्डच्या ठिकाणी तुम्हाला इथं डबल अंडरलाईन अप्लाय झालेलं आहे. ओके, हे तुम्हाला दिसते डबल अंडरलाईन. ठीक आहे, आणि याला करायचं आहे सबमिट. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये संपूर्ण डॉक्युमेंटला वर्ड ओनली अंडरलाईन स्टाईल लागू करा. तोच इंग्लिशमध्ये दिला आहे. इन द गिवन MS वर्ड डॉक्युमेंट अप्लाय वर्ड ओनली अंडरलाईन स्टाईल टू द एंटायर डॉक्युमेंट. ठीक आहे, आणि या ठिकाणी करू स्टार्ट. बघा स्टार्ट केलं, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये संपूर्ण डॉक्युमेंटला वर्ड ओनली अंडरलाईन स्टाईल लागू करा. आता संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं, तर सिलेक्ट करण्यासाठी एक फंक्शन दिलं आहे तुम्हाला राईट साईडला. बघा राईट साईडला राईट कॉर्नरमध्ये एडिटिंग ग्रुपमध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी, दिसत आहे का? सिलेक्ट फंक्शन. सिलेक्टमध्ये क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे सिलेक्ट ऑल. आणि बघा तुम्हाला त्याच्यामध्ये सिलेक्ट ऑल म्हणून दिलं आहे, त्याच्या बाजूला तुम्हाला ब्रॅकेटमध्ये Ctrl+A पण दिलेलं आहे. काय दिलं आहे? Ctrl+A. म्हणजे जसं तुम्ही या ठिकाणी येऊन बघा, मी झूम आउट करतो, या ठिकाणी आलं आणि या डॉक्युमेंटमध्ये कर्सर ठेवून तुम्हाला कीबोर्डवरून कंट्रोल होल्ड ठेवून A बटन प्रेस केलं तसं पण सिलेक्ट होते, किंवा राईटमध्ये तुम्हाला सिलेक्टमध्ये जाऊन सिलेक्ट ऑल जरी बटनवर तुम्ही फंक्शनवर क्लिक केलं तरी सुद्धा सिलेक्ट होतो. आता या ठिकाणी आपला क्वेश्चन्स काय म्हटलं आहे? वर्ड ओनली अंडरलाईन स्टाईल. तर बघा अंडरलाईनमध्ये यायचं, इथून जायचं आहे मोर अंडरलाईन. ठीक आहे, मोर अंडरलाईन नंतर एक डायलॉग बॉक्स ओपन होतं बघा, अंडरलाईन स्टाईल फॉन्टचा डायलॉग बॉक्स. यामध्ये अंडरलाईन स्टाईलमध्ये यायचं आहे आणि वर्ड्स ओनली या फंक्शनवर क्लिक करा आणि ओके बटनावर क्लिक करा. आता वर्ड ओनली अंडरलाईन म्हणजे काय? ज्या ठिकाणी बघा ज्या ठिकाणी काय आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला वर्ड आहे तिथंच अंडरलाईन आलं, अदर ठिकाणी अंडरलाईन आलेलं नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला वर्ड ओनली अंडरलाईन स्टाईल लागू करायचं आणि सबमिट बटनावर क्लिक करते बघा. ठीक आहे, बरोबर येतील तुम्हाला. वा अभिनंदन, तुमचे उत्तर बरोबर आहे असं मेसेज ड्रॉ होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये संपूर्ण डॉक्युमेंटला वेव्ह अंडरलाईन स्टाईल लागू करा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये संपूर्ण डॉक्युमेंटला वेव्ह अंडरलाईन स्टाईल लागू करा. तोच इंग्लिशमध्ये दिला आहे, इन द गिवन MS वर्ड डॉक्युमेंट अप्लाय वेव्ह अंडरलाईन स्टाईल टू द एंटायर डॉक्युमेंट. तर या ठिकाणी बघा मी करतो स्टार्ट. काय केलं? स्टार्ट. आता स्टार्ट केलं, इथं संपूर्ण डॉक्युमेंटला म्हणते, तुम्हाला माहिती आहे शॉर्टकट की Ctrl+A. सिलेक्ट केलं, अंडरलाईनमध्ये जायचं बघा, अंडरलाईनमध्ये वेव्ह अंडरलाईन. वेव्ह म्हणजे खाली वगैरे, खालीवर असं वेव्ह अंडरलाईन. आणि जसं मी ज्या ठिकाणी क्लिक केलं बघा इथं वेव्ह अंडरलाईन अप्लाय झाले आपल्या डॉक्युमेंटमध्ये आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण इथं क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. ठीक आहे, तर असं तुम्हाला यूज